कसं आहे पोरांनो? फायनली मित्रांनो आम्ही आलोय घाटावर. Cheers. तर फायनली मित्रांनो आम्ही आता वाराणसी शहरात आलेलो आहे. आम्ही एका ठिकाणी आता गाडी थांबवली आहे. सगळं सामान काढत आहे सगळे लोक. बॅग घेतली का? हो घेतली. येस. ते जरा इथून 1.4 किलोमीटर लांब आहे. जरा बॅग घेऊ आता निघून जाऊया टुकटुक मध्ये. काय म्हणते याला? टोटो 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 टोटो. हम कहाँ जाने वाले हैं कल? बोला. आत्ताच आम्ही पोहोचलोय मंगळागौरी गेस्ट हाऊसला. बोळी बोळी मधून फिरतोय मित्रांनो. त्याच्या सोबतच आम्ही साईडनी आमच्या स्टे मध्ये म्हणजे आमच्या हॉटेलला जायचा मार्ग आम्ही शोधतोय. खूप आतमध्ये आहे, खूप गल्ले आहे तिथं. फायनली मित्रांनो आम्ही आमच्या होमस्टेवर आलेलो आहे. हे अशा प्रकारे आहे आमचं होमस्टे. इथे भरपूर अशा रूम्स आहेत आणि 3rd मजल्यावर आमची रूम आहे. ती मी तुम्हाला वरती गेल्यावर दाखवतो. मी आत्ताच त्या घाटावर जाऊन आलो. असं वाटतंय का हिस्ट्रीमध्येच जगतोय राहतोय. आणि वाराणसी हे जगातलं सर्वात जुनं शहर आहे, त्यामुळे ती बघायची मजाच वेगळी आहे. महाकुंभला काही गर्दी नाही, तिकडंच गर्दी निघाली. आता सगळे लोक डायव्हर्ट झाले ना. आता तुम्हाला अयोध्येला गेल्यावर पण कळली प्रयागराजची पब्लिक इकडे आली. गर्दी बघून ये नका हो बरं का. 1 तासात दर्शन होतं. लय लवकर दर्शन झालं आमचं. आता मस्तपैकी आम्ही वरती गेलो होतो आणि सगळ्यांनी ठरवले की आता जरा थोडंसं गल्ल्या एक्सप्लोर करायचं म्हणून सगळे रात्रीचे चाललेत बोंबलत. घेतली पाहिजे. आता आपण कोणत्या घाटात आलोय कौस्तुभ? आता आम्ही चाललोय मणिकर्णिका घाट बघायला मित्रांनो. तिथं म्हणतात खूप डेंजर म्हणजे असा घाट येतो जिथं जे काय म्हणतात त्याला प्रेत असतात ते सतत जळत असतात. तो घाट कधीच बंद नसतो. त्या घाटाला शाप दिलेला आहे आणि त्या घाटावर नुसते प्रेत जळत असतात कंटिन्यू 24 तास आणि ते कधीच बंद होत नाही. आणि हा एकदम कनेक्टेड घाट आहेत. सगळे जवळ आहेत. रात्रीचे मित्रांनो 11:30 झाले तरी पण तुम्ही गर्दी बघू शकता. इथं खूप गर्दी आहे. या घाटाची खासियतच आहे की लोक इथं भरभरून येतात बघायला. बघा मित्रांनो इथूनच लाकडाच्या थप्प्या लागलेल्या आहेत. कारण की इथे एवढे लाकडं जातात ना रोज कोण ना कोण रोज काय 24 तास इथं कोण ना कोण काही ना काही होत राहतं. तर हा होता मित्रांनो मणिकर्णिका घाट. तरी खूप काही गोष्टी एक्सप्लोर करायच्या राहिल्या आहेत. आज वेळ नव्हता म्हणून आम्ही थोडंच पाहिलं. म्हणून आम्ही आता जेवायचं पण राहिले म्हणून आम्ही आता पटकन चाललोय आमच्या रूमकडे जेवायला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज वाजले सकाळचे 8 आणि आम्ही मस्त चाललोय वाराणसीतल्या गल्ली फिरायला. बघूयात म्हणलं काय काय आहे ह्या वाराणसीमध्ये. थोडंसं स्वीट्स वगैरे ट्राय करायला. त्यासाठीच आम्ही चौघं रेडी आहेत. बाकीचे रेडी होत आहेत. त्यामुळे म्हणलं आपण जरा पुढं जाऊयात मग बघूयात की काय आहे इथं. मी आता एका गल्लीमध्ये आलो आहे. इथं सगळे स्वीट्स आहेत. सगळे लोकल शॉप्स आहेत जिथं स्वीट्स बनतात. तर त्यातच आम्ही आता जे फेमस आहे श्रीजी स्वीट्स ते शोधायचा प्रयत्न करतो. आणि वैष्णव चाट्स हे पण एक फेमस दुकान आहे वैष्णव स्वीट्स म्हणून.
मित्रांनो आपल्याला ते श्रीजी स्वीट्स फायनली भेटले आणि ठरल्याप्रमाणे इथे एवढी गर्दी आहे. जसं आम्ही पण इंस्टाग्रामवर बघून आलेलो आहे तशी भरपूर गर्दी इथं आलेली आहे. तुम्ही इथं गर्दी बघू शकता आणि ही गर्दी फक्त मलई फक्त मलई. कसं आहे वर्ण क्वालिटी. तर मित्रांनो आम्ही आता आलोय राम भंडार इथे. इथं कचोरी छोले भटुरे हे सगळं काही मिळतं आणि इथं गर्दी पाहू शकता तुम्ही. आणि इथं आमचे मित्र लाईनमध्ये लागले आमची ऑर्डर घ्यायला आणि खूप गर्दी आहे मित्रांनो. म्हणजे अजून टेस्ट नाही केली पण टेस्ट घेऊन मी तुम्हाला सांगतो कसं आहे. ऐक ना खूप 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 वेटिंग आहे मित्रांनो. मागचे 15 ते 20 मिनिट आम्ही वेटिंगमध्ये आहे तरी अजून आमचा नंबर आलेला नाही आहे. मला कळत नाही आता किती वेळ लागेल माहीत नाही. आणि सालाबाद प्रमाणे देवेशच्या वेळेस घसा बसलेला आहे. हा ते दरवेळेस होतं तुम्हाला माहिती आहे. पण आपला एक्साइटमेंट आणि आपला उत्साह कमी होणार नाही मित्रांनो त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आपण गोळी घेऊ परत एकदा फक्त धरायला लागू नका. पण मग आम्ही तो चाट खाल्ला. तो चाट एवढा बाप होता ना. मग एक चाट खाल्ला आम्ही तो लय नाद होता. आता आम्ही छोले भटुरे खाणार आहे. ते छोले भटुरे तुम्हाला सांगतो मला वाटतंय ते वर्थ असणार. एवढं वेट करतोय आम्ही ते वर्थ असणार म्हणजे असणार ते तुम्हाला सांगतो आम्ही कसं. बडी कचोरी आणि छोले भटुरे जिलेबी. हा आता बघूयात आल्यावर कसं वाटतंय ते. हे कसं आहे कसं होतं मित्रांनो ना. आता टेस्ट भारी होती भाई. आत्ता जे आपण छोले भटुरे आणि ती सब्जी खाली एक नंबर होती. एक नंबर लय आवडलं सगळ्यांना. परनाद होती. आणि आम्ही आता आलेलो आहे सत्यनारायण स्वीट्स इथं. सत्यनारायण स्वीट्स मध्ये कचोरी आणि छोले भटुरे खात असताना आम्हाला इथं गणेश भंडार म्हणून एक दुकान भेटले स्वीट्सचं. इतकं मस्त आहे आणि एकदम छोटंसं दुकान आहे. एकदम भारी दुकान आहे. इथले स्वीट्स जे आहेत ते एकदम लाजवाब आहेत. आणि हे काका आहेत. आपका बहुत बहुत शुक्रिया. आपने इतने बढ़िया स्वीट्स हमें खिलाए. बहुत बढ़िया लगा. सबको अच्छा लगा कि नहीं? और सब लोग आओगे कि नहीं बताओ. कसं आहे मस्तपैकी आता चहा आणि टोस्ट खाल्ला आम्ही मित्रांनो. एक नंबर होतं. आणि गर्दी तर इतकी होती की काय सांगायचंय.
मस्तपैकी घाट फिरून आणि थोडासा आराम करून आम्ही आता चेंज केलेलं आहे मित्रांनो. आणि आम्ही आता चाललोय जेवायला, कारण की आम्हाला खूप भूक लागलेली आहे. म्हणून म्हणलं थोडंसं जेवण करू. एक कोणत्या तरी फेमस जागा आहे जिथं लिट्टी चोखा भेटली, तर ते खाणार आहे आम्ही. काहीतरी वेगळं ऑथेंटिक, जे आपण सारखं सारखं खातो पनीर भाजी किंवा काय रोटी, ते नाही खाणार. लिट्टी चोखा खाऊयात म्हणलं, म्हणून आम्ही आता चाललोय. इथं आम्हाला रिक्षाने पण घेऊन जात नाहीये. आम्ही सगळ्यांसोबत बार्गेन करतोय, विचारतोय की आम्हाला बाटी चोखा रेस्टॉरंटला जायचं, कारण की लांब आहे पण कोणच घेऊन जात नाही. 5 लोक आहे. चलो 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 अरे. तर फायनली मित्रांनो आपण आलो आहे बाटी चोखा या रेस्टॉरंट मध्ये. कसं आहे? एक नंबर क्वालिटी. अप्पा मित्रांनो लय पोट भरलंय, मस्तपैकी जेवण झालेलं आहे आमचं. अक्षय एकदम डेंजर पोट भरलेलं आहे. त्याच्यावर आता मस्तपैकी त्यांनी आम्हाला खीर दिली, खीर शेवटला डेझर्ट, ती पण ट्राय करून बघू आपण. एक नंबर मस्त जेवण झालेलं आहे आता आमचं मित्रांनो. एवढं भारी जेवण होतं ना, एकदम ऑथेंटिक, एक नंबर नाद खुळा. आणि आता आमचं चाललंय गंगा आरतीसाठी दशाश्वमेध घाट. कितना रुपये लेंगे? 30 रुपये सवारी. चलो बाय बाय. फोन कर फोन कर फोन कर फोन कर. बनारसिया मयूर आमचा एक प्लेअर आउट झालेला आहे, जरा आउट झालेला, चित झाला डायरेक्ट, ऊन जास्त लागल्यामुळं. आणि आता ओंकार पण घरी चाललाय. 2 प्लेअर कमी झाले आमचे. आणि आता आम्ही चाललेलो आहे गंगा आरती बघायला. खूप मजा येणार मित्रांनो, खूप मजा येणार आहे. आता आपण दशाश्वमेध घाटात गंगा आरती बघायला चाललोय. त्यासाठी मी खास वाराणसीला आलो होतो, ते बघायला आपण चाललेलो आहे. एवढी मजा येणार आहे, तुम्ही पण पुढे बघत राहा. लय मजा येते ट्रिप मध्ये, एकदम नाथ खुळा गणपती पुळा. फायनली मित्रांनो आम्ही आलोय घाटावर. तुम्ही बघू शकता गर्दी केवढी आहे. अजून आरती चालू व्हायला 1 ते 1.5 तास आहे, पण गर्दी आहा. बोट मध्ये सुद्धा लोक बसलेली आहे. खूप 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 गर्दी आहे. आम्हाला जागा भेटत नाही, पण आम्ही थांबलोय आता पुढेच. ऑलमोस्ट आता 1.5 तास झालेला आहे मित्रांनो. सगळेजण आलेले आहेत आणि बघू शकता गर्दी बघू शकता. हाऊसफुल झालं, एकदम हाऊसफुल.
अशा ठिकाणी मित्रांनो आपली आरती इथं झालेली आहे. कसं वाटतंय? जीवनात असा अनुभव आहे ना कधीच नाही घेतला. एक नंबर स्पिरिच्युअल एकदम. आनंद घ्यावा असा एक क्षण आहे. आणि एकदम भारी भारी लय भारी एक्सपिरियन्स होता. लय नाद. मी तर परत एकदा येईल या फक्त गंगा आरतीसाठी. जोशी तुम्ही इथंच राहा. अंडापासून या. जोशी आणि तुमचे बंधू जोशी इथंच राहा, काय हरकत नाही. तर मित्रांनो गंगा आरती नंतर आम्ही मस्तपैकी थोडीशी शॉपिंग केली. तेव्हा माझ्या फोनचा जरा बॅटरी लो झाली त्यामुळे मला शूट करता नाही आलं. त्यानंतर आम्ही मस्तपैकी सगळे रेडी झालोय. थोडंफार सगळ्यांनी फ्रेश वगैरे झालीत पोरं. आमच्यातले 2-4 जण गलपाटले. 2 जणांना उलटी झाली डायरेक्ट. त्यांना डायरेक्ट आता मलिकर्णी का घाट दाखवायचं. हा एवढे डेंजर गलपाटले ते डायरेक्ट आलेच नाही. आता आपण चाललोय काशी विश्वेश्वरांच्या मंदिरात ओके पाय पडायला भगवंतांच्या. म्हणजे आजच सगळं करून घ्यायचंय का? नंतर आपण जाणार काल भैरव. बर म्हणजे आजच जवळपास आपण सगळं वाराणसी फिरलेलो आहे आणि खूप मजा आली. आज आम्ही सगळे घाट वगैरे पाहिले. आता आपण पहिले जाऊयात, पहिलं मंदिराचे दर्शन घेऊ. काय माहिती आतमध्ये फोन घेऊन जाऊ शकतो का नाही, उद्या आम्ही जाऊयात. हा थंडाई. उद्या आम्ही थंडाई पिणार आहे. थंडाई राहिली आमची. थंडाई आता पिणार का नाही ते नाही माहिती मित्रांनो, पण बघूयात आता आपण काय करतोय ते. चलो किती सांगितलं? Cheers. भूत दिसायची.